धुळे गुरुद्वारा हिंसाचार, 15 जणांवर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल, बाबा रणबीर सिंग सह साथीदार पोलिसांच्या ताब्यात। धुळे शहरातील ऐतिहासिक गुरुद्वाराच्या गादीवरून झालेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला असून या प्रकरणी पोलिसांनी एकूण 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत। या दोन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून 15 जणांना आरोपी करण्यात आले असून हिंसाचार आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। गुरु गोविंद सिंग जयंतीच्या कार्यक्रमावरून झालेल्या या राड्यामुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य संशयित बाबा रणबीर सिंग खालसा आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या तपशिलानुसार पहिला गुन्हा 5 जानेवारीच्या रात्री झालेल्या सशस्त्र हल्ल्याप्रकरणी दाखल झाला आहे। यामध्ये सत्येंद्रपाल लाडत यांच्या फिर्यादीवरून बाबा रणबीर सिंग यांच्यासह 12 जणांवर कट रचून भाविकांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारणे, त्यांच्यावर अग्निशमन गॅसचा मारा करणे आणि तलवार रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे। तर दुसरा गुन्हा 4 जानेवारीच्या घटनेवरून दाखल करण्यात आला असून त्यात भूपेंद्र सिंग किसन सिंग यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे। अशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणात आता एकूण 15 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। प्रशासकीय पातळीवर हा गुरुद्वारा कोणत्याही पब्लिक ट्रस्टमध्ये नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट झाल्याने या वादाला आता तांत्रिक वळण मिळाले आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाने दोन्ही गटांना चॅरिटेबल कमिशनर किंवा न्यायालयात दाद मागण्याचे आवाहन केले असून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे। माजी प्रमुख बाबा धीरज सिंग हत्येचा तपास आधीच CID कडे वर्ग करण्यात आला असून सध्या गुरुद्वारा परिसरात राज्य राखीव दलासह मोठा फौज फाटा तैनात करून शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे येथील गुरुद्वारा गुरु नानक साहिबजी येथील पुढे नेमका यातला मुख्य म्हणून कोण राहणार याच्यावरून शीख समुदायातील 2 गटांमध्ये वाद होते। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यांच्यामध्ये थोडी वादावादी आणि हातापायीचे झालेली दिसते। त्या माहिती मिळताच तात्काळ पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आहे। ज्या आत्ताची घटना झाली आहे त्याप्रमाणे जी फिर्याद दाखल करण्यासाठी तक्रार पोलीस स्टेशनला येत आहेत त्याप्रमाणे तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल। त्याचबरोबर असंही निदर्शनास आलेलं आहे की या घटनेच्या अनुषंगाने काही लोक चुकीचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरू नये, अफवावर विश्वास ठेवू नये। जे पण लोक विनाकारण अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई धुळे पोलिसांतर्फे केली जाईल।